आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, स्नॅपडील प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय विको टर्मेरिक मध्ये मी शेफ देवरत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। मंडळी, सध्या श्रावण आहे। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येई सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। बालकवींची ही कविता कुठेतरी मनात घर करू नये। वातावरण इतकं मस्त आहे, सध्या मस्त पाऊस चालू आहे, हिरवंगार आहे सगळं वातावरण। त्याचबरोबर हा जो काळ आहे हा पवित्र मानला जातो। बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये उपवास केले जातात। तर उपवासासाठी दरवेळी वेगळं काय करायचं, कारण की उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी म्हणा, वडे साबुदाण्याचे किंवा चिवडा उपवासाचा, असे काही ठरलेले पदार्थ आपण करत असतो। पण कुठेतरी आय एम शुअर की काहीतरी नवीन करायला आणि खाऊ घालायला आपल्याला नक्कीच आवडेल। त्याच्यामुळे पहिली आपण रेसिपी उपवासाची करणार आहोत। त्याचबरोबर उद्या नारळी पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन आहे मंडळी। रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीचं नातं आपण सेलिब्रेट करत असतो। तर हा सण पण आपण आपल्या पद्धतीने सेलिब्रेट करणारच आहोत, एक नारळाची रेसिपी करून। सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला। बाकी गप्पा गोष्टी आपल्या होणार आहेत किचनमध्ये। लेट्स गो टू किचन। मंडळी, आपण पहिली जी रेसिपी करतोय ती आहे फराळी रोल। एकदम इंटरेस्टिंग झकास रेसिपी आहे आणि ज्यांचा उपवास आहे त्यांनीच करायला पाहिजे आणि त्यांनीच खायला पाहिजे असं नाही बरं का, सगळ्यांना खायला आवडेल अशी रेसिपी आहे। आणि आपण दुसरी रेसिपी करतोय, एक नारळाची वडी करतोय। नारळ, खवा आणि खोबरं वापरून वडी करणार आहोत। सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, फराळी रोल। लागणारं साहित्य आहे शिंगाड्याचं पीठ, भिजवून घेतलेला साबुदाणा, राजगिऱ्याचं पीठ, दही, जिरा पावडर, वऱ्याचे तांदूळ पाण्यात भिजवून घेतलेले, नंतर हिरवी मिरची ठेचून घेतलेली, साखर, नंतर शेंगदाण्याचा कूट आणि मीठ। थोडं थोडकं मोजकं साहित्य आहे, पण जी डिश तयार होणार आहे आपली ती एकदम टेस्टी असणार आहे। आणि मुख्य म्हणजे सगळ्या गोष्टी उपवासाला चालतात आणि याच्यामध्ये एखाद दोन गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या असतील, त्यात वाढवायचं असेल। आता आपण म्हटलं की कोथिंबीर यात जर टाकायची असेल, ज्याला चालत असेल, सगळे खात नाहीत उपवासाला, पण ज्याला चालत असेल त्यांनी टाकावं, किंवा खोबरं टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये। तर साहित्य आपण बघितलं, तर आपण काय करणार आहोत, हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण दही पण टाकणार आहोत। दह्यामुळे त्याला थोडासा आंबटपणा मिळणार आहे। आपण जे रोल तयार करणार आहोत त्याच्यामुळे आंबटपणा किंचित छान लागतो त्याच्यात। तर हे जे पीठ आहेत हे मी घेणार आहे। एक अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण साबुदाणा टाकणार आहोत। साबुदाणा एक 3 तास पहिले भिजवून ठेवायचं आहे आपल्याला थोड्या पाण्यामध्ये। अर्धी वाटी आपण भिजवून घेतलेले हे जे साबुदाणे आहेत ते घेतलेले आहेत। याच्यात जिरा टाकणार आहोत आपण। जिरा टाकताना मी काय केलेलं आहे, थोडंसं पहिले तव्यावरती भाजून त्याला रोस्ट करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे, आणि त्याच्यानंतर त्याला मी ग्राइंड केलेलं आहे। कारण की आता ही उपवासाची रेसिपी आहे, खूप जास्ती याच्यामध्ये मसाले किंवा काहीच नाही आहे, टाकू पण शकत नाही आपण। पण जे काय टाकू त्याचा फ्लेवर व्यवस्थित आला पाहिजे, त्याला व्यवस्थित पकडला गेला पाहिजे फ्लेवर, म्हणून तो थोडंसं आपण जिरे आपण रोस्ट करून घेतलेले आहेत थोडेसे। तिखटपणासाठी हिरवी मिरची साधारणपणे 3 हिरव्या मिरच्या मी टाकतो याच्यामध्ये बारीक चिरलेल्या। शेंगदाण्याचा कूट, भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकतोय, एक छोटीशी वाटी आपण टाकून घेतलेली आहे। आता जर तुम्हाला याच्यामध्ये थोडासा कुस्करून बटाटा टाकायचा असेल तर तो पण आपण टाकू शकू याच्यात, पण मी इथे टाकत नाही बटाटा। मीठ टाकलेलं आहे मी। आता हे जे तांदूळ आहेत, वऱ्याचे तांदूळ, ते मी भिजून का घेतलेले, कारण की आपण हे जे आहेत जे रोल आपण तळणार आहोत
पण तळताना ते जे तांदूळ आहेत ते थोडेसे जाडसर असतात, तर ते व्यवस्थित भिजल्यानंतर व्यवस्थित शिजतात ते, त्याच्यामुळे थोडेसे मी भिजवून घेतलेले आहेत. ते तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत 3 चमचे. 2 गोष्टी याच्यामुळे होणार आहे की एक अर्थात चवीमुळे किंवा क्रिस्पीनेस याला तांदूळामुळे येणारच आहे त्याच्यामुळे. त्याचबरोबर एक त्याला टेक्स्चर मिळणार आहे आतमध्ये. खाताना ते थोडेसे असे जाडसर असतात वराचे तांदूळ, तर खाताना ते छान लागतात असे. आणि आता मी यात टाकणार आहे साखर, एक अर्धा चमचा साखर, दही, तीन चमचे मी दह्याचे टाकलेले आहेत. आता काय करायचंय, बस एकत्र करायचं आहे, याला सगळं मिक्सचर एकत्र करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी मी टाकणार आहे याच्यात आणि एकत्र करून याची आपण जशी कणिक मळतो तसंच एक मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे. मी एक काम करतोय, करून घेतो आता. आपण एक उपवासाची रेसिपी करतोय, आपण करतोय फराळी एक रोल तयार करतोय आपण. त्याच्यामध्ये आपण बघितलं की सगळ्या हे जे पीठ आहेत आपण एकत्र केली, त्याच्यामध्ये शिंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ टाकलंय, आपण भिजवून घेतलेला साबुदाणा टाकलाय, आपण वराच्या तांदळाची पिठी ती भिजवलेली ती टाकलेली आहे, थोडंसं जिरा पावडर, हिरवी मिरची आणि आपण टाकलं त्यात थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, थोडं दही टाकलेलं आहे, पाणी टाकून त्याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. जर मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये बटाटा वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही त्यात ॲड करू शकता. तर हे मिक्सचर इथे तयार केलेलं आहे मी. आणि आता आपल्याला इथे मी थोडंसं तेल टाकणार आहे खाली. रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला असा. याला एक आता मी हे ताबडतोब करतोय, पण घरी करताना आपल्याला एक 15-20 मिनिटं तरी त्याला मुरू द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याला रोल करून आपल्याला हे पीसेस असे कट करायचे आहेत. सध्या वातावरण इतकं मस्त आहे, फिरायला वगैरे तर खूपच सध्या मस्त वातावरण आहे. मला आठवतं आमचे कॉलेजच्या दिवसातले आमचे प्रताप, आम्ही काय केलं होतं की मला एक छोटीशी आठवण आहे की पुण्यामध्ये असताना सेकंड इयरमध्ये असताना मी बाईक मला मिळाली होती, म्हणजे घरी घेतली होती तेव्हा बाईक. पुण्याला होतो आम्ही. इतकं मस्त वातावरण होतं की आम्ही काय केलं, मी आणि माझा एक आत्तेभाऊ आहे अमर म्हणून, आम्ही दोघांनी बाईक काढली आणि याच वातावरणामध्ये अकोल्याला आम्ही गेलो होतो. म्हणजे साधारणपणे 550 किलोमीटर बाईकवरती प्रवास केला, पूर्ण रात्रभर प्रवास केला आणि दुसऱ्या दिवशी घरी पोचलो. साधारणपणे 12 ते 15 तास लागले. पण प्रवासामध्ये शीण आला, पण तो जो काही जर्नी होता तो आजही मी विसरू शकत नाही. इतका हिरवंगार पावसाळी वातावरण, खूप मजा आली होती. अशा आय एम शुअर सगळ्यांच्याच आठवणी असतात आपल्या. बस हे रोल आपल्याला व्यवस्थित करायचे तसे. एका बाजूला मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे. रक्षाबंधन आहे तेव्हा बहिणी भावांसाठी काही ना काहीतरी करणारच आहेत, पण भावांनी पण काही ना काहीतरी बहिणीसाठी करायला हरकत नाही बरं का. मस्त असं काहीतरी गरमागरम बहिणीला करून खाऊ घाला, बघा ती कशी खुश होते ती. तळताना मी हे मध्यम आचेवरच तळतोय, म्हणजे ते कच्चे राहणार नाही, आतनं व्यवस्थित शिजतील, कारण आपण पिठं इथे वापरलेली आहेत. आणि हा शेवटचा बास. बस याला आता आपल्याला गोल्डन ब्राऊन म्हणजे तांबूस रंग येईपर्यंत कुरकुरीत मस्त तळून घ्यायचं आहे आणि गरमागरम ताव मारायचा त्याच्यावरती. हे मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. फराळी रोल बनवण्याकरता लागणारं साहित्य: शिंगाड्याचं पीठ, भिजवलेला साबुदाणा, राजगिऱ्याचं पीठ, दही, जिरेपूड, भिजवलेले वरीचे तांदूळ, हिरव्या मिरचीचा ठेचा, साखर, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ.
कृती: प्रथम एका बाउलमध्ये राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ आणि भिजवलेला साबुदाणा समप्रमाणात घेऊन त्यामध्ये जिरं पूड, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, भिजवलेले वरीचे तांदूळ, साखर, दही आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. पोलपाटाला तेल लावून त्यावर तयार मिश्रणाचा रोल करून तो आवडीनुसार कापून घ्यावा. फराळी रोल पिठामध्ये घोळवून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण करणार आहोत एक संत्र्याची बर्फी करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण खवा आणि नारळ या दोन्ही गोष्टींचा वापर करणार आहोत. इंटरेस्टिंग रेसिपी आहे, सोपी आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. लागणारं साहित्य सगळ्यात आधी बघून घेऊया. लागणारं साहित्य आहे, आपण संत्र्याचा जो रस आहे तो घेतलेला आहे, किंवा ऑरेंज ज्यूस ज्याला म्हणू आपण, रेडीमेड असेल तोही चालेल. ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे, नंतर खवा घेतलेला आहे, साखर आहे, नंतर इथे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं, नंतर इथे आपण घेतलेलं आहे घी घेतलेलं आहे, वेलची पूड आहे, चारोळे आहेत आणि 4 मगज आहेत. या गोष्टी घेतलेल्या आहेत. आता इथे मी हे जे वापरतोय डेसिकेटेड कोकोनट म्हणजे यातलं ऑइल काढून घेतल्यानंतरचं जो आपण जे खोबरं असतं सुकं खोबरं ते आहे. पण जरुरी नाही की हेच वापरलं पाहिजे. जर हे असेल तर वापरा, किंवा आपलं ताजं खोबरं वापरलं तरी चालेल. तर ताजं खोबऱ्याची टेस्ट आणखीन छान येईल खरं सांगायचं तर. पण हरकत नाही, मी हे वापरतो याच्या कारण की मला बर्फीचा जो ड्रायनेस आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा बर्फी आपण जर हे मिक्सचर जेव्हा कुक करू तेव्हा तो जो सुका जेव्हा वाळायला लागतं ते थोडं सुकायला लागतं ते, तर हे डेसिकेटेड कोकोनट टाकल्यामुळे ते लवकर होतं. त्याच्यामुळे मी हे वापरतो इथे. सगळ्यात आधी इथे मी हा संत्र्याचा जो रस आहे ज्याला म्हणू आपण ऑरेंज ज्यूस जो आपण वापरतोय तो आपण इथे उकळायला ठेवणार आहोत. आणि याला थोडं आपल्याला रिड्यूस करायचं आहे, घट्ट करून घ्यायचं आहे. तर मी इथे ते ठेवलेलं आहे. याला आपल्याला आटवून घ्यायचं आहे. याला किती आटवायचं आहे तर याला आपल्याला आटवायचं आहे साधारणपणे हे जे आपण घेतलं आहे 5 ते 6 कप ह्या ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे आपण, तो साधारणपणे 2 कप होईपर्यंत, 2 किंवा 1.5 कप होईपर्यंत त्याला आपल्याला आटवायचं आहे. हे का आठवतोय मी कारण की याच्यामध्ये खवा आणि हे बाकीच्या गोष्टी टाकल्यानंतर मला खूप जास्त याच्यामध्ये लिक्विड टाकायचं नाही आहे, म्हणजे खूप पाणी यात नको. त्या दृष्टीने मी याला आटवून घेणार आहे. आणि संत्र्याचा जो फ्लेवर आहे त्याचा स्वतःचा तो आणखीन खूप चांगला येणार आहे आटवल्यानंतर. तर या ठिकाणी हे एक अजून करू शकतो की आता सध्या संत्र्याचा सीझन नाही आहे, त्याच्यामुळे मी हा रेडीमेड ऑरेंज ज्यूस वापरतोय. पण जर संत्र तुम्हाला मिळत असेल, जर फ्रेश ताजं संत्र असेल तर त्याचं जे साल असतं वरचं ते पण थोडंसं किसून याच्यात तुम्ही टाकू शकता. वरचं एकदम पातळ जे साल असतं ना तेवढंच, पांढरा भाग नाही, फक्त साल थोडंसं किसून यात टाकू शकता. म्हणजे तो संत्र्याचा जो फ्लेवर असतो सालामध्ये पण खूप छान फ्लेवर असतो आणि त्यांनी बर्फीची टेस्ट वाढते. तर ते पण आपण करू शकतो. तर मी इथे याला उकळत ठेवलेलं आहे. याला आता आपण पहिले उकळून घेऊया. आणि त्याचबरोबर इथे जो हा जो पॅन आपण वापरतो इथे मी खवा घीमध्ये म्हणजे तुपामध्ये परतून घेणार आहे. आता हे करताना हा थोडासा वेळ लागणारा प्रकार आहे. त्याला मंद आचेवर आपल्याला परतत राहायचं आहे. पण वेळ लागू द्यात, पण एकदा झाल्यानंतर ती जी बर्फी आहे ती अप्रतिम लागणार आहे. त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित करायचं आहे आपल्याला, खूप घाईने करायचं नाही आहे आणि स्लो फ्लेमवर करायचं आहे, मंद आचेवर त्याला करायचं आहे आपल्याला. तूप मी घेतलेलं आहे, अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि एक मोठी वाटी खव्याची घेतलेली आपण. संत्र्याचा ज्यूस जो आपण आठवतोय त्याच्यावरनं मला एक आठवलं की एक मामलेट नावाचा प्रकार आहे जो म्हणजे आपण जॅम्स वगैरे वापरतो तसं इंग्लिश ब्रेकफास्टमध्ये वगैरे वापरतात. खूप सुंदर जॅम आहे त्याचा संत्र्याचा, अर्थात त्याच्यामध्ये पण ती सालं किसलेली त्याच्यात असतात संत्र्याची. आणि टोस्ट बरोबर मामलेट आणि थोडंसं बटर खूप मस्त लागतं. संत्र्यावरनं मामलेट जसं आठवला तसं घरी पण असं बऱ्याच वेळा होत असतं की एखादं काहीतरी बोलणं चालू असतं तर खाण्याचे रेफरन्सेस येतात.
आता काय करू, माझं प्रोफेशन ते आहे, पॅशन ती आहे, त्याच्यामुळे घरी मित्रमंडळी म्हणा किंवा घरचे म्हणा ते हे म्हणत असतात नेहमी की काय तुला खाण्याचं तुझ्या वाक्यामध्ये आल्याशिवाय तुझं बोलणं पूर्ण होत नाही म्हणून. मी त्याला काय करू शकत नाही, त्यांना सांगतो मी. चला आता याचा रंग बदलायला लागलेला आहे, खव्याचा रंग मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता पुढची कृती करायची आहे आपल्याला, पण आपण एका संत्र्याच्या बर्फीची रेसिपी करतोय. आपण बघितलं इथे मी संत्र्याचा जो ज्यूस आहे तो ऑलमोस्ट 1/4 त्याचा आटवून घेतलेला आहे, म्हणजे 1/4 होईपर्यंत त्याला आटवून घेतलेलं आहे. आणि इथे खवा तुपामध्ये परतून घेतलेला आहे, ब्राऊन झालेला आहे एकदम खवा. आणि आता मी याच्यात खोबरं टाकणार आहे. एक मोठी वाटी खोबऱ्याची टाकलेली आहे याच्यात. आणि त्याचबरोबर साखर जी आहे, साखर मी टाकणार आहे या संत्र्याच्या ज्यूसमध्ये. एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे इथे. साखरेची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे ज्याला जशी चालत असेल त्याप्रमाणे करायची आहे आपल्याला, कारण की आजकाल कमी साखर पण आपण खातोय, पण ही मी इथे कमीच टाकलेली तशी याची 1.5 पट टाकतात, पण मी 1 वाटी त्याची घेतलेली आहे. थोडीशी कमी साखर त्या दृष्टीने मी इथे 1च वाटी घेतलेली आहे साखरेची. आता संत्र्याचा जो ज्यूस आहे, जो आपण ऑरेंज ज्यूस तो रिड्यूस केल्यामुळे त्याचा पूर्ण कॉन्सन्ट्रेट असं तयार झालेलं आहे, एक फ्लेवरफुल असं हे लिक्विड तयार झालेलं आहे. आणि इथे मी खोबरं पण थोडंसं परतून घेणार आहे. खोबरं आणि खवा एकत्र करून परतून घेतलेला आहे इथे. खवा ब्राऊन झाल्यामुळे, भाजल्या गेल्यामुळे त्याचा एक जो स्वाद आहे, त्याचा फ्लेवर जो आहे तो मला इथे ऑलरेडी कळतोय. छान असा खरपूस असा मस्त वास येतोय. आहा, मस्त होणार आहे आपली वडी, जी बर्फी आहे एकदम मस्त होणार आहे. इथे मी आता टाकणार आहे चारोळ्या. आणि ही जी 4 मगज आहे ती टाकणार आहे. थोडेसे मी इथे ठेवणार आहे वरती टाकायला, बाकी दोन्ही याच्यात टाकून घेतलेले आहेत. आणि आता हे जे संत्र्याचं मिश्रण आहे ते मी याच्यात मिक्स करणार आहे. साखर पण विरघळली आहे व्यवस्थित. बस आता इथे मी कुठलाही फूड कलर टाकत नाही आहे. जर ज्याला चालत असेल, ज्याला आवडत असेल त्यांनी रंग थोडासा टाकला तरी चालेल आपल्या आवडीप्रमाणे, पण मी इथे काही टाकत नाही रंग वगैरे. बस हे जे मिश्रण आहे व्यवस्थित एकत्र करायचं आहे, याला घट्ट करून घ्यायचं आहे जरा आणखीन. वेलची पूड मी आधी टाकलेली नाही आहे, कारण की एवढ्या भाजण्यामध्ये त्याचा फ्लेवर जाऊ शकतो. त्याचं वेलचीचा जो वास आहे तो व्यवस्थित लागावा म्हणून मी सगळ्यात शेवटी थोडीशी वेलची पूड नंतर टाकणार आहे, सगळ्यात शेवटी. ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यातलं जे बाष्प आहे ते थोडंसं आणखीन कमी झालं पाहिजे. थोडंसं घट्टसरपणा त्याला आणखीन यायला पाहिजे. एक 3-4 मिनटं याला लागणार आहेत. बस आता हे व्यवस्थित झालेलं आहे. आणि हे मिश्रण आपल्याला आता काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. वेलची पूड थोडीशी टाकूया. बस आणि हे 4 मगज आहेत ते आपण वरती टाकूया. बस याला आता आपल्याला थंड करायचं आहे. 2-3 तास त्याला बाहेर ठेवायचं आहे. एकदा सेट झाल्यानंतर त्याचे कापून तुकडे करायचे. बर्फी आपली तयार.
रेसिपी कशी वाटली? सोपी आहे, टेस्टी रेसिपी आहे. नक्की करून बघा. त्याच्या आधी तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ऑरेंज कोकोनट मावा बर्फी करता लागणारं साहित्य: 2 ग्लास संत्र्याचा ज्यूस, 1 वाटी खवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, डेसिकेटेड कोकोनट, चारोळ्या आणि मगज. कृती: प्रथम एका फ्राय पॅन मध्ये संत्र्याचा ज्यूस उकळून घ्यावा. दुसऱ्या फ्राय पॅन मध्ये 1 ते 2 टेबलस्पून तूप घेऊन त्यामध्ये 1 वाटी खवा मंद आचेवर परतून घ्यावा. त्यानंतर परतलेल्या खव्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट, चारोळ्या आणि 4 मगज घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावं. उकळलेल्या संत्र्याच्या ज्यूस मध्ये 1 वाटी साखर घालून ती विरघळून घ्यावी आणि साखर विरघळल्यानंतर संत्र्याचा ज्यूस खव्याच्या मिश्रणात घालून 5 ते 7 मिनिटं चांगलं परतून घ्यावं. त्यानंतर एका प्लेटच्या तळाशी तेल लावून तयार मिश्रण प्लेटमध्ये ओतून साधारण 1.5 तास थंड होण्यासाठी ठेवावं. मिश्रण थंड झाल्यानंतर चारोळ्या आणि मगजची सजावट करून आवडीनुसार वड्या पाडून सर्व्ह करावी. मंडळी, आजच्या रेसिपी झालेल्या आहेत आणि आय एम शुअर तुम्हाला त्यात नक्की आवडतील. पण नुसतं बघून आवडून चालणार नाही, त्या रेसिपीज केल्या पण पाहिजेत. आणि जेव्हा आपण रेसिपीज करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं एक्झॅक्टली की त्याची टेस्ट कशी येते. त्याच्यामुळे आजच्या रेसिपीज पण करा आणि करून खाऊ घाला, एन्जॉय करा. आणि या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. कुणासाठी धोधो पाऊस तर कुणासाठी हिरवं रान. पाऊस म्हणजे वेगळीच धुंदी, अहो हरून जाऊ दे मनाचं भान. पाऊस एन्जॉय करा. आणि मंडळी, उद्या नारळी पौर्णिमा आहे. तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पुढच्या भागात आपली परत भेट होणारच आहेत. आणखीन 2 मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन मी परत येणार आहे तुमच्या भेटीला. आणि तोपर्यंत अहो मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.